नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इंटरव्ह्यूमध्ये वाटेल ते प्रश्न विचारले जात असतात आणि ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असतो. खरं तर अर्णवला या गोष्टींचा खूप राग आलेला असतो, त्यामुळे अर्णव खूप चिडलेला असतो. कारण ईश्वरीला डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही पैशांसाठी ASR सोबत लग्न केलेलं आहे. ऑलरेडी तुमचं लग्न जमलेलं होतं, ते लग्न मोडून तुम्ही हे लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो फक्त आणि फक्त पैशांसाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का की ईश्वरीच्या मनाची श्रीमंती ही माझ्याकडे असलेल्या पैशांपेक्षा खूप मोठी आहे. कारण तुम्हाला माहीतच नाहीये ना, कारण जेव्हा माझ्या गाडीची एक्सपेन्सिव्ह काच तिच्याकडून फुटली होती, ॲक्सिडेंटली ते घडलं होतं, तरीही तिने स्वतः माझ्या कंपनीमध्ये काम करून ते पैसे फेडलेले होते आणि त्याचबरोबर तिने माझ्या कंपनीमध्ये काम करून ते पैसे फेडून तिनं तिचा स्वाभिमान जपलेला होता. तुम्हाला माहिती आहे का ती किती हार्डवर्किंग आहे, तिचं मन किती निर्मळ आहे. ते तिच्यासाठी पैसा महत्वाचा नाहीये, तिच्यासाठी नाती महत्वाचे. तिनं काय सॅक्रिफाईस केलं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तुम्हाला तोंड दिले म्हणून तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारताय आणि माझ्या बायकोचा, माझ्या ईश्वरीचा तुम्ही अपमान करताय. हे ऐकून ईश्वरीला तर धक्काच बसलेला असतो. अर्णव तो पॉडकास्ट घेणारा जो आहे त्याला चांगलंच सुनावत असतो. अर्णव म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत तुमच्याकडून खूप ऐकून घेतलेलं होतं, पण आता नाही, एक शब्दही तुमच्याकडून ऐकून घेतला जाणार नाही. आणि तुम्हाला जे प्रश्न पडलेत ना की काय करायचंय, कसं करायचंय, तर त्या प्रश्नांची उत्तरं ना मी देतोय तुम्हाला. आता सांगा, तुम्हाला तुमच्याकडे ज्या लोकांचे प्रश्न आलेत ना त्यांना सांगा, माझी ईश्वरी ही प्युअर आहे. कारण तिने कधीच कुणाचा पैशांसाठी वापर केलेला नाही. तिच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम आहे. ती निर्मळ मनाची आहे आणि म्हणूनच तिने आता माझ्यासोबत आहे हे सगळं अर्णव बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरीला खरं तर धक्का बसलेला असतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या विचित्र पद्धतीने झालेल्या असतात. ईश्वरीला वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीने काहीतरी तिथे होईल किंवा अर्णव अशा पद्धतीने बोलेल. अर्णव सांगत असतो की माझी ईश्वरी ही गोल्ड हार्टेड आहे. आणि तेव्हा मात्र इकडे या ईश्वरीचं कौतुक ऐकत असताना मात्र लावण्या, वल्लरी आणि त्याचबरोबर राकेश यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात आणि त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. कारण ईश्वरीने मनापासून ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या तिथे समोर येत असतात. ईश्वरीच्या मन किती निर्मळ आहे, ईश्वरी का चांगली आहे, मी तिच्याबरोबर लग्न केले का, खरं तर मी नशीबवान आहे, तिच्यासारखा लाईफ पार्टनर मला मिळालेला आहे, असं अर्णव सांगत असतो. आता मात्र इकडे सगळ्यांची तोंड बंद झालेली असतात. सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय ऐकतोय आपण, या सगळ्या गोष्टी काय घडतायत, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि अर्णवने मात्र भरभरून ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की ईश्वरी किती चांगली आहे ते. आता खऱ्या अर्थाने अर्णवने त्याच्या मनात असलेलं ईश्वरीबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतो, खरं तर या पॉडकास्टच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ईश्वरीच्या बाबतीतल्या ह्या ज्या गोष्टी असतात त्या समोर येत असतात आणि सगळेजण तिथे कौतुकाने पाहत असतात. अर्णवने जेव्हा हे सगळं बोललेलं असतं तेव्हा मामा आणि अंजलीला तर खूप छान वाटलेलं असतं. दोघेही खूप खुश असतात. सगळेजण टाळ्या वाजू लागतात. कारण इकडे अंजली तर म्हणते की आज या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने अर्णवने त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त केलेलं आहे ईश्वरीबद्दलचं. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिच्याबद्दल बोलत असतो. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला तो ठणकावून सुद्धा सांगत असतो की तुम्ही चुकताय, तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट करताय ती गोष्ट चुकीची आहे, कारण माझ्या ईश्वरीबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. इकडे राकेश म्हणत असतो की झालं, आज पुन्हा या लावण्याचा दुसरा डाव फेल झालेला आहे. पॉडकास्ट घेणारा पण शांत होतो आणि तो बोलू लागतो की खरंच सर, माफ करा, तुम्ही दोघं जण मेड फॉर इच अदर आहात आणि तुमच्यासारखी जोडी कोणती असू शकत नाही, असं म्हणत तो अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतो. खरंच तुम्ही ग्रेट आहात. आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी अर्णवने सांगितलेल्या असतात त्यामुळं मात्र आता तो गप्पच झालेला असतो. त्याच्या पुढे कोणताच ऑप्शन नसतो. इकडे आकाश, अंजली त्याचबरोबर मामा खुश झालेले असतात. अर्णवने त्याच्या मनातील जी गोष्ट व्यक्त केलेली असते त्याच्यामुळं मात्र हे सगळं खूप छान पद्धतीने झालेलं असतं
आणि आता मात्र सगळ्यांच्या समोर ही गोष्ट येत असते। आणि त्याचबरोबर ईश्वरीने ज्या पद्धतीने अर्णवसाठी आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते बोलून अर्णवने दाखवलेलं असतं। आता इंटरव्ह्यू झालेला असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी रूममध्ये आलेली असते, परंतु ईश्वरीला ते शब्द तिच्या कानात घुमत असतात, ते म्हणजेच की तुम्ही माझी ईश्वरी, माझ्या ईश्वरीबद्दल तुम्ही असं बोलूच कसं शकता, माझ्या ईश्वरीबद्दल बोलण्याचा अधिकारच तुम्हाला नाही, हे सगळे शब्द ईश्वरीच्या कानामध्ये घुमत असतात। आणि तिला मात्र खरं तर छान वाटत असतं। आणि त्याचबरोबर तेवढ्यातच अर्णव तिच्या जवळ येतो आणि त्यावेळेस तो तेच म्हणतो की माझी ईश्वरी, आणि खरंच तेव्हा ईश्वरी खूप लाजत असते, तिला मात्र खूप छान वाटत असतं। आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की हे सगळं जे काही घडतंय ते भास आहेत। खरं तर अर्णव तिच्या शेजारी आलेला नसतो, पण ईश्वरीला हा सगळा भास झालेला आहे। आणि मग मात्र ईश्वरीला आता तिथे खूप छान वाटत होतं, पण अचानक अर्णव नाहीसा होतो। पुन्हा ईश्वरी त्याच गोष्टीच्या प्रेमात। सर असे कसे म्हणाले माझी ईश्वरी, म्हणजे सरांच्या मनातही असं काहीतरी आहे, असा विचार ईश्वरीने इकडे केलेला असतो। आणि ईश्वरी म्हणत असते की खरंच सर मनापासून म्हणालेले आहेत। ही गोष्ट मात्र ईश्वरीला चांगलीच माहिती झालेली असते आणि त्यामुळं ईश्वरीला खूप छान सुद्धा वाटत असतं। ईश्वरी म्हणत असते की नाही, आजपर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या, पण आज अर्णव सरांनी माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलेलं आहे ते वेगळं आहे, असा विचार ईश्वरीने केलेला असतो। आणि त्याचबरोबर अर्णवचे ते शब्द तिला आठवत असतात। अर्णव सर मला म्हणायचे की तू माझी जबाबदारी आहे, पण नाही, आज अर्णव सरांनी स्पष्टपणे मला सांगितलं की मी त्यांची ईश्वरी आहे। हे शब्द मात्र ईश्वरीला खूप छान वाटत असतात, पण ईश्वरीला भास होतोय ह्या गोष्टीचंही तिला वाईट वाटत असतं। म्हणून ईश्वरी मात्र जेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की आता हे काय आहे, तेव्हा ईश्वरीच्या बाबतीत अर्णव तिथं पुन्हा बोलायला सुरुवात करतो। अर्णव म्हणत असतो की माझी ईश्वरी। पुन्हा ईश्वरी विचार करू लागते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे मी काय विचार करते आणि हे सगळं काय होतंय, मी तर वेगळा विचार करत होते ना, आता सर पुन्हा इथे आलेत म्हणजे पुन्हा मला भास होत आहेत। आणि ईश्वरीचा खूप मोठा गैरसमज होतो आणि ती अर्णवला, तिथं अर्णव खरोखर आलेला असतो, त्याला म्हणत असते की बासा आता हे तुम्ही असं कसं बोलला माझी ईश्वरी, मला कळतच नाहीये, अशा पद्धतीने ईश्वरी रिॲक्ट होते। आणि मग मात्र अर्णवला खूप राग येतो। अर्णवला माहीतच नसतं की ईश्वरीच्या बाबतीत काय झालेलं आहे, ईश्वरी कशामुळे अशी रिॲक्ट झालेली आहे। आणि ईश्वरीला वाटतं की आता पुन्हा भास झालाय, पुन्हा सर आलेले आहेत आणि मला पुन्हा भास झालेला आहे, खरंच मी काय करू, म्हणजे नक्की मला काय करायचंय, काय केल्यावर हे सगळं लक्षात येईल, असा विचार ती करत असते। आणि मग अर्णवच्या हाताला ती चिमटा काढते आणि पाहते, खरंच म्हणजे हा भासच आहे ना, असं ती चेक करते। आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो काय चाललंय तुझं, कळतंय का तुला मी सिंदूर? आणि ती मग करून अर्णवकडे पाहू लागते, तिला धक्का बसलेला असतो, कारण तिला तर फक्त चेक करायचं होतं की हा भास आहे का काय आहे। खरं तर हा भास होता असं तिला वाटत होतं, पण नाही, अर्णव खरंच तिथं आलेला असतो आणि अर्णव तिच्याशी बोलत असतो। तेव्हा मात्र इकडे ईश्वरी अर्णवकडे पाहत असते। अर्णव मात्र तिला म्हणत असतो की काय चाललंय तुझं हे सगळं, मला कळेल का, असं म्हणत अर्णव तिच्यावरती चिडलेला असतो। आता मात्र ईश्वरीला कळलेलं असतं की अर्णव आता चिडून जातो। अर्णव म्हणतो की काय, म्हणजे खरं तर ईश्वरीने थँक्यू म्हटलं पाहिजे, अर्णवने आज तिच्यासाठी जी गोष्ट केलेली आहे त्यासाठी थँक्यू म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत, पण ईश्वरीकडून हा सगळा गोंधळ झालेला असतो। इकडे राकेश मात्र आता बारमध्ये गेलेला असतो आणि बारमध्ये जाऊन राकेश तिथे दारू पीत बसलेला असतो। राकेश जेव्हा दारू पितोय तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एकच आहे आणि पुन्हा तिथे तोच इंटरव्ह्यू चालू झालेला असतो आणि राकेशला मात्र खूप राग येतो। राकेश म्हणतो की नाही, यांच्या दोघांचे हे प्रेम मी फुलू देणार नाही, आजचा डाव जरी फेल झालेला असला तरीही मी यांना सोडणार नाही, असं म्हणत राकेशने आता पुढचा प्लॅन आखायचं ठरवलेलं असतं। आणि तेवढ्यातच त्या बारमधली जी मुलगी आहे, जी वेटर आहे, ती तिथे ड्रिंक घेऊन येते आणि म्हणते की सर तुमचं ड्रिंक, असं म्हणत ते ड्रिंक घेऊन आलेले असते आणि ते ड्रिंक तिथे देणार असते। त्याच वेळेस तिथे राकेशला खूप राग येतो, कारण ती खूप छान पद्धतीने तिची सर्व्हिस ती देत असते, पण राकेशच्या मनात ऑलरेडी राग असतो आणि तो राग व्यक्त कसा होणार, तर तो त्या मुलीवरती काढतो। त्या मुलीला म्हणू लागतो की काय ड्रिंक कशासाठी, बोलायची गरज काय आहे, तू ड्रिंक द्यायला आलतीस ना, एवढं पुरेच होतं ना, मग बोललीस कशासाठी, म्हणून तिचा हात असा घट्ट पकडतो आणि तिला त्रास देऊ लागतो। हा राकेश ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला असतो ती गोष्ट मात्र खूप भयानक असते। आणि त्याच वेळी
तो त्या मुलीला ओरडायला सुरुवात करतो. सगळेजण पाहत असतात आणि तेव्हा राकेश तिला नंतर सॉरी म्हणतो. पण जे घडलेलं असतं ते वेगळंच असतं. राकेशने ते कितीही काहीही प्रयत्न केला तरीही तो त्या मुलीसोबत चुकीचा वागलेला आहे, ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही. आणि इकडे ईश्वरी आता अर्णवकडे आलेली असते, कारण तिला अर्णवला सॉरीही म्हणायचं असतं आणि थँक्यूही म्हणायचं असतं. म्हणून ती अर्णवकडे आलेली असते. अर्णवला ती बोलणार असते, पण अर्णवला तेवढ्यातच ऑफिसमधून कॉल येतो. कारण कंपनीच्या काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि काही ऑर्डर डिले झालेले असतात. अर्णव म्हणत असतो की का एवढा लेट झालेला आहे आणि अर्णव भयानक चिडतो. तेव्हा मात्र ईश्वरी पुन्हा शांत होते. ईश्वरी म्हणते की नाही, सरांचा मूड आता ठीक नाहीये, मी जर आता काय बोलले तर सर चिडणार परत, मला ना शांत होणं गरजेचं आहे आणि मला एक वेळ बघणं गरजेचं आहे. ईश्वरी पुन्हा तिथून माघारी जाते, कारण अर्णवला कंटिन्यू ऑफिसचे कॉल येत असतात, कारण ऑफिसचं काम महत्वाचं चालू आहे हे ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ईश्वरी तिथून बाजूला जाते. खरं तर ईश्वरीला आत्ताच अर्णवला थँक्यू म्हणायचं असतं. तेवढ्यातच नमूचा फोन येतो आणि नमू म्हणते की खरंच इशू, तुझा आणि खरंच अर्णव सरांचा तो इंटरव्ह्यू ना खूप व्हायरल झालाय, तुला माहितीये का, लोकांनी किती कौतुक केलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते हो का, खरंच, आणि तुला माहितीये का, पण मी ताई एक माती खाल्लेली आहे. तेव्हा ईश्वरीला ती विचारते काय झालं, काय केलंस नक्की. तेव्हा मात्र ईश्वरी सांगू लागते की अगं ताई, मी एक गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि तो गोंधळ म्हणजेच मी ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेली आहे ती पद्धत चुकलेली आहे, कारण मी अर्णव सरांवरती ओरडलेले आहे. मी त्यांना थँक्यू तर म्हणायची लांबचीच गोष्ट आहे, पण मी अशा पद्धतीने त्यांच्याशी रिॲक्ट झालेली आहे. ही गोष्ट जेव्हा तिने नमूताईला सांगितलेली असते तेव्हा नमूताई म्हणते अगं इशू, त्यांचा मूड बघ आणि त्यांना छान असं थँक्यू म्हणून टाक, असं ईश्वरीला तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता ईश्वरीने विचार केलेला असतो की खूप छान पद्धतीने अर्णवला थँक्यू म्हणायचं. म्हणून ईश्वरी आता वाट बघत बसते अर्णवला थँक्यू म्हणण्यासाठी. आणि त्याचबरोबर अर्णव पुन्हा रूममध्ये येतो. पुन्हा त्याची चिडचिड सुरू झालेली असते. त्याला खूप राग आलेला असतो. त्याच्या ऑफिसचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच गोष्टीची चिडचिड अर्णवची सुरू झालेली असते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवसाठी ब्रेकफास्टला सँडविच ईश्वरी बनवत असते आणि ती विचार करते की नाही, आता मी ना अर्णव सरांना खूप छान असं थँक्यू म्हणणार आहे. म्हणून त्याला आवडतं तसं व्हेज सँडविच तिने बनवायला घेते आणि त्या व्हेज सँडविचवरती ती म्हणते की सरांची सुरुवात तरी गोड झाली पाहिजे की नाही, म्हणून मी हे सगळं करते, असा विचार तिने केलेला असतो. म्हणून तिने त्या सँडविच बनवल्यानंतर त्याच्यावर छान असा स्माइली काढलेला असतो. तिच्या डोक्यात एकच विचार असतो की एकदा का सरांनी हे सँडविच बघितलं की सर खुश होतील आणि त्यांचा आजचा दिवस खूप चांगला जाईल, असा विचार ईश्वरीने केलेला आहे. आणि म्हणून तर तिने अर्णवसाठी एवढं छान असं सँडविच बनवून ते सँडविच अर्णवला देण्यासाठी ती ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवरती आलेली असते आणि अर्णवला म्हणत असते की सर हे घ्या. तेव्हा मात्र अर्णव ते म्हणतो की हो ईश्वरी ठेव, आणि त्याच वेळी ती म्हणत असते की सर घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो की थँक्यू आणि पुन्हा ईश्वरी त्याला थँक्यू म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला माहिती आहे ना, कोणीतरी थँक्यू म्हटलं की काय म्हणायचं, वेलकम म्हणायचं, पण तू हे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, मला माहिती आहे हे सगळं, पण मला थँक्यूच म्हणायचं आहे. आणि ती बोलायला सुरुवात करत असते. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे लावण्या. महामाया लावण्या तिथं पोहोचलेली आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की नाही, आता एकदा का आपण इथं आलोय ना की मग मात्र गोंधळ तर केलाच पाहिजे. मग तिने गोंधळ करायला सुरुवात करते की सर तुला माहिती आहे का किती महत्वाच्या गोष्टी आहेत, काय काय करायचं आहे हे तुझ्या लक्षात येतंय का, आपल्याला पुढे जाऊन काय काय करायचंय, तू विसरलायस का, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी ईश्वरी मात्र 4 वेळा ते सँडविच जे आहे ते देत असते अर्णवला. अर्णव सर सँडविच घ्या ना तुम्ही, अर्णव सर हे घ्या ना, अर्णव सर ते घ्या ना, असं ईश्वरीचं सुरू झालेलं असतं. परंतु अर्णवचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच तिथं आलेली असते ती म्हणजे लावण्या. लावण्या म्हणते की ह्या डिझाईन फायनल करायच्यात, अजूनही तू त्या डिझाईन फायनल केलेल्या नाहीयेत, तुला माहितीये का काय झालेलं आहे. आणि हे तिचं एकदम सुरू झालेलं असतं. भर 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 तिने बोलायला सुरुवात केलेली असते की तुला माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सर बाकी राहिलेले आहेत आणि ते आपल्याला करायचं आहे, असं म्हणत तिने तिचा तोंडाचा पट्टा सुरू केलेला असतो. आणि इकडे अर्णव मात्र शांतपणे तिचं ते बोलणं ऐकत असतो. अर्णवला माहिती असतं की काय झालेलं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी इकडे माहीत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे
तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की हो, पण लावण्या मी हे सगळं काम घरून करेल. तेव्हा लावण्या म्हणते कसं करणार आहे? क्लायंट येणार आहेत मीटिंगसाठी, ह्या डिझाईन फायनल करायच्या आहेत, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, आणि मग हे सगळं तू कसं करणार आहे? तुझ्या लक्षात येतंय का? तू काय करून बसतोयस हे सगळं? या सगळ्या गोष्टींचं बोलणं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी करेल मॅनेज. तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवला एकच गोष्ट सांगत असते की अर्णव सर हे घ्या. परंतु अर्णव म्हणत असतो की ईश्वरी थांब जरा, असं म्हणत अर्णव ईश्वरीला शांत करत असतो. परंतु ईश्वरी मात्र इकडे ईश्वरीच्या बाबतीत आता राकेशने प्लॅन केलेला असतो. राकेश म्हणत असतो की आज हा अर्णव दिवसभर ऑफिसमध्ये असणार आहे आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत असणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा एकच गोष्ट समोर येणार असते, आणि ती म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टींमुळेच अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये फूट पाडायची आहे. हा सगळा प्लॅन झालेला असतो. तेव्हा इकडे अर्णव मामाला सांगतो की मामा मला ऑफिसला जावं लागेल. आता मात्र मामाला ही गोष्ट सांगितलेली असते की मला ऑफिसला जावं लागेल, आणि अर्णवने मामाला सांगितलेलं असतं रूममध्ये चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता मात्र रूममध्ये घेऊन जात मामाशी बोलण्याचा प्रयत्न अर्णव करत असतो. तेव्हा ईश्वरीला वाटत असतं की काय हे, अर्णव सरांनी नाश्ताही केलेला नाहीये. मग मामाला तो सांगू लागतो की हे बघ कसं आहे माहितीये का, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आज मी दिवसभर ऑफिसमध्ये असणार आहे आणि मिस इंदोर इथं आहे. तर तुला एकच गोष्ट करायची आहे की काही झालं तरी मिस इंदोरला अजिबात एकटंच पडू द्यायचं नाहीये. मिस इंदोर ही एकटी पडता कामा नये, तो राकेश घरी आहे. तर इकडे राकेशने मात्र वेगळा प्लॅन केलेला असतो. तो इकडे लावण्याला सांगू लागतो की हे बघ तुला एकच गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजे अर्णव जेवढा तिथून दूर जाईल, म्हणजेच ईश्वरीपासून दूर जाईल, तेवढा तो तुझ्याजवळ येणार आहे. खरं तर हा सगळा जो प्लॅन असतो तो त्याचा वेगळ्याच गोष्टींसाठी असतो. आणि इकडे त्याने सांगितलेलं आहे की तिला अजिबात येऊ द्यायचं नाही, तिच्या ऑफिसमधून त्याला घरी येऊ द्यायचं नाही, बाकीचं सगळं मी मॅनेज करेन, अशा गोष्टींनी त्याने सांगितलेलं आहे. तेव्हा लावण्या ही तयारी केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीने मात्र डबा पॅक केलेला असतो आणि त्याच्यावरती छान असं थँक्यू लिहिलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणत असते की एकदा का हा डबा अर्णव सरांनी उघडला की मग मात्र मज्जा येणार आहे, आणि मग मात्र या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने होणार आहेत, असं त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे. आणि त्याच वेळी ईश्वरी तो डबा पॅक करते आणि अर्णवला देण्यासाठी धावत बाहेर येते. पण घडतं मात्र वेगळंच. अर्णव तोपर्यंत गाडी घेऊन निघालेला असतो. ईश्वरी बिचारी विचार करू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत. आणि मग ईश्वरी म्हणत असते की आता सरांना पण आत्ताच जायचं होतं का. ईश्वरी आता रडकुंडीला आलेली असते. तेव्हा मामा तिला सांगतात की जा तू ऑफिसमध्ये डबा घेऊन, असं मामांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता मामांनी सांगितल्यामुळं ईश्वरी हे ऑफिसला डबा घेऊन आलेली आहे. पण तिथं आल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य आहे ते पाहून तिला धक्का बसलेला आहे, कारण लावण्या अर्णवच्या जवळ आहे. तिने अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे आणि लावण्या अर्णवच्या इतकी अंगचटीला आलेली आहे ते पाहून ईश्वरीला खरं तर राग आलेला आहे. ईश्वरीला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. ईश्वरीला धक्का बसलेला आहे. आता ईश्वरी लावण्याची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.